मी असं म्हणेन की जेव्हा 5 तारीखला महापौर मॅडम विराजमान झाल्या सभागृहामध्ये, त्या दिवशी शुक्रवारच्या पहिलीच महासभा होती. त्या महासभेमध्ये अगदी खेळीमेळीचं वातावरण होतं आणि महापौर मॅडमने अगदी व्यवस्थित महासभा चालवली. पण आज जी सभा होती, तहकूब सभा आज लावली होती, त्या सभेमध्ये असं काही आढळून आलं नाही. सर्व काही चिठ्ठीमार्फत महापौर मॅडमना आदेश दिले जातात. म्हणजे महापौर मॅडम ह्या लोकप्रतिनिधीमधून निवडून आलेल्या आहेत आणि सर्व जनतेने त्याने महापौर म्हणून बसवलेलं आहे. एक महिला महापौर असून सुद्धा महिलांना अधिकार दिले जात नाहीयेत असं सभागृहामध्ये आढळून येत आहे. त्यांचे जे PA आहेत ते खाली येतात, मग खाली येऊन पेडणेकर साहेब आहेत ते खाली येतात आणि खाली येऊन चिठ्ठी लिहून दिली जाते त्यांना, ती परत वरती महापौर मॅडम जवळ पोहोचवली जाते. म्हणजे महापौर सक्षम नाही आहेत की काय? जे निर्णय सभागृहामध्ये घेतले जातात ते सभागृहामधले निर्णय नाही आहेत, घ्यायला सक्षम नाही आहेत असं कुठेतरी आम्हाला आढळून आलं आहे. आणि आज जो परिवारांचा विषय होता, खरोखर अगदी तो आम्हाला काही मान्य झाला नाही. त्याच्यामुळे आज आम्हाला आवाज उठवावा लागला, महापौर मॅडम विरुद्ध घोषणा द्याव्या लागल्या. खरोखर हे अगदी अशोभनीय वातावरण आजचं झालेलं आहे असं मला वाटतं.